सर, मराठा नंतर आता ओबीसी देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर जोर धरताना दिसत आहेत। लक्ष्मण हाके म्हणतायत थेट मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीसांपासून शरद पवार उद्धव ठाकरे सगळ्यांनाच की हे म्हणजे आमच्या ताटातलं देऊन जर दुसऱ्या कोणाला जात असेल, खास करून सत्तेतल्या लोकांना ते बोलतायत की 12 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काय ती स्पष्ट भूमिका घ्यावी, देवेंद्र काय ती फक्त स्पष्ट भूमिका घ्यावी। मला वाटतं सरकार हे कुठल्या जातीचं नसतं, कुठल्या धर्माचं नसतं। सरकार हे त्या ठिकाणी त्या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक समाजाचं जाती धर्माचं ते नेतृत्व करत असतं। त्याच्यामुळे ज्या समाजाची जातीची 100 मतं आहेत, घरं आहेत, त्याला पण सरकार त्या ठिकाणी समान न्याय देणार आणि जो मोठा समाज असेल त्यालाही सरकारच्या नजरेतनं समान न्याय असतो। आणि हीच तर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून एक प्रगल्भ आणि सर्वसमावेशक अशी लोकशाही दिलेली आहे। आणि त्याच्यामुळे मी म्हणतो हाकेंनी सुद्धा त्या ठिकाणी ओबीसी किंवा ओबीसीच्या जाती धर्मात त्या ठिकाणी विभागणी करता कामा नये, नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञानी आपण कोरडं पाषाण असंही त्या ठिकाणी होता कामा नये। सगळ्यांसाठी त्या ठिकाणी लागू आहे की प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजाचा न्याय मिळालाच पाहिजे, तो सुद्धा सरकारने दिला पाहिजे। कोणाच्या ताटातून काढून दुसऱ्याचं काढून देण्याची मानसिकता आहे सरकारची नाही, परंतु मराठा समाजाला पूर्ण न्याय देण्याची सरकारने भूमिका घेतली। एकनाथरावजी शिंदे साहेबच या ठिकाणी या महाराष्ट्रातील मराठा समाजाला जे जे हवंय ते त्या ठिकाणी देतील, कारण ही परंपरा नारायणराव राणेंनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन सुरू केले। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावर कळस चढवला, त्याने आरक्षण दिलं, टिकवलं, अनेक सवलती दिल्या समाजासाठी। त्यानंतर एकनाथरावजी शिंदे साहेबांनी 10% आरक्षण दिलं, झालेल्या भरतीमध्ये त्या ठिकाणी हे आरक्षण लागू झालंय। आणि त्याच्यामुळे मला वाटतं देणारं सरकार आहे, त्याच्यामुळे जे देणारं आहे त्यांच्यावरच आरोप करायचे म्हणजे आपल्याला मराठा समाजाचं हित हवंय की निवडणुका राजकारण करायचं आहे। मला वाटतं निवडणुका विधानसभेचे येईपर्यंत हे असंच होणार आहे। माझं तर त्यांना नम्र आव्हान आहे की आपण चर्चा करा, मुख्यमंत्र्यांना भेटा, सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना बोलवा, अभ्यासकांना बोलवा, काळा मार्ग, पण त्यांना मार्ग नको, चर्चा नको। विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत हे वातावरण धगधगतं राहिलं पाहिजे आणि या धगधगत्या वातावरणावर जे राजकीय पोळी भाजू इच्छित आहेत त्यांना आपला राजकीय स्वार्थ या तापलेल्या तव्यावर साधायचा आहे। परंतु महाराष्ट्रातील जनता ही सजग आहे, त्या ठिकाणची प्रगल्भ आहे, त्यांना समज आहे, ते योग्य ते राज्याच्या हिताचं जनतेच्या हिताचे करत असतात आणि येणाऱ्या विधानसभेत त्याचं निश्चितच प्रत्यंतर येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।